नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्याच्या पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, माझा मेरिट नंबर कसा बघायचा? माझी माहिती बरोबर आहे का? आणि काही चूक असल्यास काय करायचे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने हे सर्व पाहणार आहोत. यासाठी आपणाला सर्वप्रथम पॉलिटेक्निक प्रवेशासाठी असलेले प्रवेशस्थळ poly26.dtmaharashtra.gov.in/poly_26/home या संकेतस्थळावर जावे लागेल. सदर संकेतस्थळाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण त्याचा उपयोग करूनही जाऊ शकता. सर्वप्रथम या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला मेरिट स्टेटस नावाचा एक टॅब दिसेल. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रोव्हिजनल नावाचा एक ॲडिशनल टॅब जनरेट होईल. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे एक पेज आपणासमोर येईल. प्रोव्हिजनल मेरिट फॉर फर्स्ट इयर पोस्ट SSC डिप्लोमा टेक्निकल कोर्स इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर ॲडमिशन्स 2026-2027. या पेजवर तुम्हाला ॲप्लिकेशन ID चा एक बॉक्स दिसेल. या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे आणि त्या पुढील बॉक्समध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख DDMMYY या फॉर्मॅट टाकायची आहे. ही माहिती टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू असं बटन दाबायचं आहे. हे बटन दाबल्यानंतर तुम्हाला एक असं पेज दिसेल. त्या पेजवर तुम्हाला तुम्ही भरलेली माहिती आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट संदर्भातली माहिती दिसेल. त्या माहितीमध्ये तुम्हाला तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर दिसेल. तुम्ही राखीव प्रवर्गातून किंवा रिझर्वेशन कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला स्टेट लेवल कॅटेगरी मेरिट नंबर दिसेल. तिथे तुमची कॅटेगरी पण नमूद असेल. तसेच तुम्ही TFWSला अप्लाय केलं असेल तर तुमचा राज्यस्तरीय TFWS जनरल मेरिट नंबर पण इथे दिसेल. स्टेट लेवल TFWS जनरल मेरिट नंबर. परंतु तुम्ही TFWS अप्लाय केलं नसेल तर तुम्हाला इथे हे दिसणार नाही. तसेच तुम्ही राखीव प्रवर्गातून अर्ज केला नसेल तर तुम्हाला येथे तुमच्या प्रवर्गातील मेरिट नंबर पण दिसणार नाही. आता ही प्रक्रिया आपण पूर्ण केली, परंतु याबरोबरच आपल्याला कुठल्या बाबी तपासायच्या आहेत ते आता मी येथे सांगेन. तुम्हाला तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, इयत्ता 10वीत मिळालेली गुणांची ॲग्रिगेट टक्केवारी, तुमचा लिंग, जेंडर, मेल, फिमेल, स्त्री किंवा पुरुष, तसेच इयत्ता 10वीत तुम्हाला मिळालेले गणित, विज्ञान व इंग्रजी विषयाचे मार्क्स, तुम्ही 10वी टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल म्हणून उत्तीर्ण केला आहे ते, त्यानंतर तुमचा होम डिस्ट्रिक्ट कुठला आहे ते, त्यानंतर तुम्ही राखीव प्रवर्गातून अर्ज केला असेल तर तुमची कॅटेगरी तेथे व्यवस्थितरित्या नमूद आहे किंवा काही बदल आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला लागू असलेले इतर आरक्षण म्हणजे EWS, पर्सन्स विथ डिसॅबिलिटी, डिफेन्स, ऑर्फन इत्यादी बाबी सुद्धा तुम्हाला तपासायच्या असेल. या बाबतीत तुम्हाला कुठलीही चूक आढळली तर पॅनिक होण्याची गरज नाही. तुम्हाला त्या दुरुस्तीसाठी शासनाने एक वेळ उपलब्ध करून दिलेला आहे. तो म्हणजे 8 जुलै आणि 9 जुलै या 2 दिवसात तुम्ही संबंधित झालेली चूक दुरुस्त करू शकता. तुम्ही तुमचा अर्ज प्रत्यक्ष FC मध्ये जाऊन भरला असल्यास किंवा त्याची पडताळणी करून घेतली असल्यास तुमच्या अर्जात काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष जिथे अर्ज भरला आहे त्या FC मध्ये जाऊन तुमचं करेक्शन करून घ्यावं लागेल. परंतु तुम्ही ई-स्क्रुटनीच्या माध्यमातून अर्ज भरला असेल तर तुमच्यासाठी ग्रीव्हन्सची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकून तुमचं लॉग इन पेज उघडायला लागेल. ते पेज उघडल्यानंतर तुम्हाला एक ग्रीव्हन्स टू FC नावाचा टॅब दिसेल. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्रीव्हन्स आफ्टर कन्फर्मेशन असा टॅब दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सबमिट ग्रीव्हन्सी नावाचं एक पेज ओपन होईल. त्या पेजमध्ये तुम्हाला सिलेक्ट ग्रीव्हन्स टाईप निवडावा लागेल. तुम्हाला कुठली चूक दुरुस्त करायची आहे. येथे 10-15 पॉईंट्स त्यांनी दिलेले आहे. त्या पॉईंट्समधला एक किंवा अनेक मुद्दे तुम्ही निवडून तुमची माहिती भरू शकता. हे पॉईंट्स निवडल्यानंतर तुम्हाला एंटर ग्रीव्हन्स डिस्क्रिप्शन, तुम्हाला जी चूक दुरुस्त करायची ती इथे लिहावं लागेल. थोडक्यात एक टेक्स्ट मेसेज. आणि त्यानंतर तुम्हाला जी दुरुस्ती करायची आहे त्याच्याशी निगडीत मूळ कागदपत्र अपलोड करायचं आहे. ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड झाल्यानंतर तुमचा अर्ज अनलॉक होण्यासाठी
संबंधित एफसीला जाईल आणि त्या एफसीमधून तुमचा अर्ज अनलॉक करून परत तुमच्याकडे येईल. मग तुम्हाला जी दुरुस्ती करायचं आहे ते डॉक्युमेंट तुमच्या लेवलला तुम्ही अपलोड करा आणि मग तुमची दुरुस्ती पूर्ण. मित्रांनो, या पद्धतीने आपण तुमची मेरिट लिस्ट कशी बघायची, त्यानंतर काही चूक असेल तर ती कशी दुरुस्त करायची, ह्या 2 गोष्टी बघितलेल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जनरेट होणार आहे. त्यानंतर कुठलाही चेंज होत नसतो. ती मेरिट लिस्ट जनरेट झाल्यानंतर आपल्याला कॅप राऊंड 1 ला प्रत्यक्ष सुरुवात होईल. त्याकरता आपल्याला ऑप्शन फॉर्म सुद्धा भरायचा आहे. तर या दोन्ही गोष्टीकडे तुम्ही बारीकाईने लक्ष ठेवा आणि आपला प्रवेश सुकर बनवा. धन्यवाद मित्रांनो.